नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. नीट UG 2026मध्ये MBBSचा कॅप राऊंडचा सेकंड रिझल्ट लागलेला आहे. आता आपण हाच रिझल्ट गव्हर्नमेंटचा किती लागलेला आहे आणि प्रायव्हेटसाठी किती कट ऑफ आहे हा आपण भाग बघणार आहोत. आता हा रिझल्ट बघत असताना आपण कॅप राऊंड 1चा पण रिझल्ट बघणार आहोत, कॅप राऊंड 2चा पण रिझल्ट बघणार आहोत आणि याच्यामधला फरक बघणार आहोत. म्हणजे कॅप राऊंड 2ला किती मार्कांनी मेरिट लिस्ट खाली आलेली आहे हा भाग आपण बघणार आहोत. कॅप राऊंड 2 गव्हर्नमेंट MBBS आपण कट ऑफ बघणार आहोत, रिझल्ट बघणार आहोत. कॅप राऊंड 1चा पण, कॅप राऊंड 2चा पण आणि तो कॅटेगरी वाईज बघणार आहोत. कॅप राऊंड 1ला ओपनचा कट ऑफ होता 509 आणि कॅप राऊंड 2ला ओपनचा कट ऑफ झाला 506. म्हणजे 3 मार्कांनी हा कट ऑफ खाली आलेला आहे राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये. आता पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 432 आणि राऊंड 2मध्ये तो कट ऑफ आलेला आहे 428. म्हणजे 4 मार्काने राऊंड 2ला कट ऑफ खाली आलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 342 आणि राऊंड 2चा कट ऑफ होता 340. म्हणजे बरोबर 2 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. आता पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 477 आणि राऊंड 2चा कट ऑफ 471. म्हणजे जवळपास 6 मार्कांनी कट ऑफ राऊंड 2ला खाली आलेला आहे VJ कॅटेगरीमध्ये. पुढची कॅटेगरी आहे NT1 कॅटेगरी. NT1 कॅटेगरीचा राऊंड 1चा कट ऑफ होता 450 आणि राऊंड 2चा कट ऑफ होता 448. म्हणजे NT1 कॅटेगरीमध्ये राऊंड 2ला 2 मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे NT2 कॅटेगरी. NT2 कॅटेगरीमध्ये राऊंड 1चा कट ऑफ होता 502 आणि राऊंड 2चा कट ऑफ झालेला आहे 501. म्हणजे फक्त 1 मार्काने राऊंड 2ला कट ऑफ खाली आलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे NT3 कॅटेगरी. NT3 कॅटेगरीमध्ये राऊंड 1चा कट ऑफ 507 होता आणि राऊंड 2चा कट ऑफ 502 झालेला आहे. म्हणजे NT3 कॅटेगरीमध्ये राऊंड 2ला 5 मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीमध्ये राऊंड 1ला कट ऑफ होता 505 आणि राऊंड 2ला कट ऑफ होता 504. म्हणजे 1 मार्काने हा कट ऑफ OBCसाठी कमी आलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे ACBC कॅटेगरी. ACBC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 504 आणि राऊंड 2मध्ये कट ऑफ होता 503. म्हणजे ACBC कॅटेगरीमध्ये राऊंड 2ला 1 मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी. EWS कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला राऊंड 1चा कट ऑफ होता 488 आणि राऊंड 2चा कट ऑफ होता 478. मग EWS कॅटेगरीमध्ये राऊंड 2ला 10 मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे. पुन्हा बघा, ओपन कॅटेगरीसाठी राऊंड 2ला कट ऑफ 3 मार्कांनी खाली आलेला आहे. SC कॅटेगरीमध्ये राऊंड 2ला कट ऑफ 4 मार्कांनी खाली आलेला आहे. STसाठी 2 मार्कांनी खाली कट ऑफ आलेला आहे. VJसाठी 6 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. NT1साठी 2 मार्कांनी खाली आलेला आहे कट ऑफ. NT2साठी 1 मार्काने, NT3साठी 5 मार्काने, OBCसाठी 1 मार्काने आणि ACBCसाठी 1 मार्काने आणि EWSसाठी 10 मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे. याचा अर्थ EWS जर सोडलं तर बाकीमध्ये 2 मार्कांपासून 5 मार्कापर्यंत कट ऑफ खाली आलेला आहे. हा कट ऑफ होता गव्हर्नमेंट MBBSचा कॅप राऊंड 2साठी होता. आता आपण प्रायव्हेट MBBSचा कॅप राऊंड 2साठी कट ऑफ किती असेल तो बघणार आहोत आणि हा कट ऑफ बघताना सुद्धा आपण राऊंड 1 आणि राऊंड 2 कम्पेअर करणार आहोत आणि राऊंड 2ला किती मार्काने वाढला हा भाग आपण बघणार आहोत. बघा, कॅप राऊंड 2 प्रायव्हेट MBBS, त्याला तर आपण सेमी गव्हर्नमेंट MBBS म्हणतो. आता आपण सर्व कॅटेगरीसाठी दोन्ही राऊंडसाठी कट ऑफ आपण बघणार आहोत. त्यातली पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी प्रायव्हेट MBBSचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 479 आणि दुसऱ्या राऊंडसाठी कट ऑफ झालेला आहे 476. म्हणजे 3 मार्काने राऊंड 2ला कट ऑफ खाली आलेला आहे. आता पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी.
SC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 422 आणि राऊंड 2चा कट ऑफ झालेला आहे 419, म्हणजे राऊंड 2ला 3 मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे। पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी। ST कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 328 आणि राऊंड 2चा कट ऑफ झालेला आहे 328च, म्हणजे राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये ST कॅटेगरीमध्ये कट ऑफमध्ये कोणताही फरक नाही। आता पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी। VJ कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 463 आणि राऊंड 2चा सुद्धा कट ऑफ होता 463, म्हणजे VJ कॅटेगरीमध्ये सुद्धा राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये कोणताही फरक पडलेला नाही, तो कट ऑफ राहिलेला आहे 463। आता पुढची कॅटेगरी आहे NT1 कॅटेगरी। NT1 कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 436 आणि राऊंड 2चा कट ऑफसुद्धा आहे 436, म्हणजे NT1 कॅटेगरीमध्ये सुद्धा राऊंड 1मध्ये आणि राऊंड 2मध्ये कोणताही फरक पडलेला नाही। पुढची कॅटेगरी आहे NT2 कॅटेगरी। NT2 कॅटेगरीमध्ये राऊंड 1चा कट ऑफ होता 478 आणि राऊंड 2चा कट ऑफ झालेला आहे 476, म्हणजे राऊंड 2चा कट ऑफमध्ये 2 मार्कांचा फरक पडलेला आहे, 2 मार्कांनी तो कट ऑफ खाली गेलेला आहे। पुढची कॅटेगरी आहे NT3 कॅटेगरी। NT3 कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट MBBSचा कॅप राऊंड 2चा राऊंड 1चा कट ऑफ होता 478 आणि राऊंड 2मध्ये कट ऑफ झालेला आहे 476, म्हणजे राऊंड 2ला 2 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे। पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी। OBC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 476 आणि राऊंड 2मध्ये कट ऑफ झालेला आहे, तोच कट ऑफ आहे 476, म्हणजे OBC कॅटेगरीमध्ये राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये कोणताही फरक पडलेला नाही। आता हा जो कट ऑफ आपण बघतोय तो कॅप राऊंड 2चा कट ऑफ आहे आणि प्रायव्हेट MBBSसाठी आहे। आता पुढची कॅटेगरी आहे ACBC। ACBC कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट MBBSचा म्हणजे सेमी गव्हर्नमेंट MBBSचा राऊंड 1चा कट ऑफ आहे 477 आणि राऊंड 2चा कट ऑफ आहे 475, म्हणजे ACBC कॅटेगरीमध्ये राऊंड 2चा कट ऑफ हा 2 मार्काने खाली आलेला आहे। पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी। EWS कॅटेगरीला प्रायव्हेटमध्ये सीट नाही, त्याची अलॉटमेंट ही ओपन कॅटेगरीमधनं होते। पुन्हा बघा, प्रायव्हेट MBBSसाठी कॅप राऊंड 2साठी ओपन कॅटेगरीमध्ये 2 राऊंडमधला फरक आहे 3 मार्कांचा, म्हणजे सेकंड राऊंड 3 मार्काने खाली आलेला आहे। SC कॅटेगरीसाठी पण 3 मार्कांनी खाली आलेला आहे। ST कॅटेगरीमध्ये कोणताही फरक नाही, VJ कॅटेगरीमध्ये सुद्धा कोणताही फरक नाही, NT1मध्ये सुद्धा कोणताही फरक नाही, NT2मध्ये 2 मार्कांनी राऊंड 2ला कट ऑफ खाली आलेला आहे, NT3साठी पण 2 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे। OBCसाठी कोणताही फरक नाही, ACBCसाठी 2 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे आणि EWSच्या सीट्स या ओपन कॅटेगरीमधनं प्रायव्हेटमध्ये भरल्या जातात। हा आहे 2025चा कॅप राऊंड 2चा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBSचा कट ऑफ आहे। आता पुढच्या आपण व्हिडिओमध्ये आपण MBBSचा कॅप राऊंड 3चा आपण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBSचा आपण कट ऑफ बघणार आहोत। आणि ज्यांना राऊंड 2मध्ये ॲडमिशन मिळालं नसेल तर त्यांनी त्यांची प्रेफरन्स लिस्ट किंवा चॉईस फिलिंग ही चांगल्या प्रकारे केली तर थर्ड राऊंडला ॲडमिशन मिळू शकतं। कधीकधी मार्क चांगले असतानासुद्धा प्रेफरन्स लिस्ट नीट न टाकल्यामुळे ॲडमिशनला त्रास होऊ शकतो आणि म्हणून ॲडमिशनसाठी प्रेफरन्स लिस्ट नीट असली पाहिजे। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। काही डाऊट असेल, काही माहिती हवी असेल तर कमेंट करा। आपण इथं थांबू, पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।